श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी भक्त गणपतींची स्थापना करतात आणि मनोभावे पूजा करतात। गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते कारण ते आपल्या भक्तांचे सर्व अडथळे आणि दुःख दूर करतात। यंदा 27 ऑगस्ट 2025 वार बुधवारपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झालेली आहे। हा हिंदू धर्मातील एक मोठा आणि प्रमुख सण मानला जातो। हा दिवस भगवान गणपतीच्या जन्मदिनाच्या उत्सवाप्रित्यर्थ साजरा केला जातो। हा फक्त उत्सवाचा दिवस नसून आनंद, सकारात्मक ऊर्जा, कुटुंबातील सुख, शांती आणि अडथळ्याचे निवारण याचे प्रतीक मानला जातो। तसंच या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकट दूर होण्यास मदत होऊ शकते। आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय साधा, सोपा, प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्हाला गणपती बाप्पांसमोर मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील, घरामध्ये पैसा येईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल। हा उपाय कसा करायचा आहे, मसूर डाळीवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, नंतर त्या डाळीचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गणपतीला प्रथम वंदनीय मानले जाते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशांच्या पूजनाने करतो। गणपती हे पहिले पूज्य दैवत आहेत। ते बुद्धी, समृद्धी आणि सुख प्रदान करतात। गणपती विघ्नांना दूर करणारे विघ्नहर्ता आहेत। गणेशांची पूजा केल्याने शुभ कार्यामध्ये विघ्न येत नाहीत, चांगली बुद्धी मिळते, त्यामुळे आपला प्रत्येक निर्णय योग्य ठरतो। गणपतीच्या आशीर्वादाने व्यक्ती यशाच्या शिखरावरती पोहोचतो। त्यामुळे भगवान गणेशाच्या भक्तीने ग्रहदोष, साडेसाती देखील दूर करता येते असे म्हटले जाते। गणपती हे महान लेखक आणि ज्योतिषी आहेत। तसेच गणेशांच्या भक्तीने सर्व ग्रहदोष देखील दूर होतात। गणपतींना प्रार्थना करून शनीची साडेसाती देखील नाहीशी होऊ शकते, कारण गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते। श्री गणेशांची स्थापना आपल्यापैकी बहुतांश घरामध्ये झालेली आहे। तर गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा मसूर डाळीचा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता। जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत, शारीरिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने खर्च होतो, तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं, कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही आहे, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत, घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि तुमच्या घरामध्ये आलेला पैसा त्या आजारपणामध्ये निघून जातो। याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर नाही। तिला स्थिर ठेवण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत। त्याचबरोबर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। मग तुमच्या मुलांविषयक काही इच्छा असतील, तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, करिअरसाठी इच्छा असतील तर त्या देखील तुम्ही इथे व्यक्त करू शकता। बघा, काही विशिष्ट तिथींवरती ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं आणि गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेश तत्व हे 1000 पटीने आपल्या घरामध्ये सक्रिय झालेलं असतं। त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला लाभ होतो आणि आपल्या इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात। तर पहा, तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। तर हा उपाय जो आहे तो तुम्ही सकाळी सकाळी करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता। फक्त दुपारी म्हणजे भर दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा, उपासना करत नाही, त्यामुळे ती वेळ तुम्हाला सोडायची आहे। तर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे। जर तुम्ही श्री गणेशांची स्थापना घरामध्ये केलेली असेल तर त्यांचं पंचोपचार विधिवत पूजन करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये बाप्पांना गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत, मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा, धूप दीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। जर तुम्ही गणेशांची स्थापना घरामध्ये केलेली नसेल, म्हणजे तुमच्या गावाकडे गणपती बसत असतील आणि तुम्ही इथे बसवत नसाल तर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय केला तरीही चालेल, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच। त्यामुळे देवघरासमोर बसून जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। सांगितल्याप्रमाणे
संपूर्ण पृथ्वीवरती श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं। घरोघरी गणपती बाप्पांची स्थापनाही झालेली असते। तुमच्या घरात जरी झालेली नसली तरी गणपती बाप्पांचं अस्तित्व हे प्रत्येक घरामध्ये प्रकर्षाने जाणवतं। त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ हा मिळतोच। पण जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, पण तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून हा उपाय करून घेऊ शकता। पण सूतक काळामध्ये मात्र चुकूनही तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा नाही। सूतक काळामध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय घरामध्ये करत नाही, कारण तसं केल्याने आपल्याला त्या सेवेचा लाभ देखील होणार नाही। आता हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो गणपती बाप्पांसमोर बसून करायचा आहे। आणि गणपती बाप्पा बसवलेले नसतील, स्थापना केलेली नसेल तर देवघरासमोर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। देवघरासमोर किंवा जिथे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तिथे तुम्हाला एक आसन टाकायचं आहे। कोणतीही सेवा किंवा उपाय जो आहे तो खाली बसून, जमिनीवरती बसून करू नये, एक आसन घ्यावं, नाहीतर आपण केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या सोबत घ्यायच्या आहेत, जेणेकरून उपाय करताना आपल्याला उठण्याची गरज पडणार नाही। तर सगळ्यात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला एक वाटी मसूर डाळ घ्यायची आहे। ही मसूर डाळ जी आहे ती डाळच असली पाहिजे, अख्खा मसूर या उपायासाठी घ्यायचा नाही। डाळ घेत असताना ती चांगली पाहून निवडून घ्यायची, कारण किडलेली, खराब झालेली डाळ आपण कोणत्याही उपायासाठी वापरत नाही, म्हणून डाळ ही चांगली पाहून घ्यायची आहे। जर घरामध्ये डाळ नसेल तर तुम्ही ती नवीन विकत आणा, कारण हा उपाय जो आहे तुम्हाला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार। शेवटच्या दिवशी म्हणजे अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी केला तरीही चालेल। फक्त मनोभावे, श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्ही करून बघा। आता आपण एक ताट घेतलेला आहे, शिवाय आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे। त्या कुंकाला आपल्याला थोडंसं पाणी घालून ओलं करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तिथे आसनावरती आपल्याला बसायचं आहे। आपण गणपती बाप्पांसमोर दिवा लावलेला असतो, धूप लावून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही देवघरासमोर करत असाल तर देवघरासमोरील दिवा सुरू असावा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला जे आपण कुंकू घेतलेलं आहे त्या कुंकवाने त्रिकोण आकार तयार करायचा आहे। त्रिकोण काढायचा आहे मोठ्या आकाराचा, जेणेकरून जी मसूर डाळ आपण वाटी भरून घेतलेली आहे ती डाळ त्या त्रिकोणमध्ये बसेल असा त्रिकोण आपल्याला कुंकवाने त्या ताटामध्ये काढायचा आहे। त्रिकोण काढून झाल्यानंतर ती जी डाळ आपण घेतलेली आहे त्या त्रिकोणमध्ये आपल्याला पसरून घ्यायची आहे। त्या त्रिकोणाच्याच आकाराची डाळ आपल्याला पसरून घ्यायची आहे। त्रिकोणाच्या बाहेर ती डाळ जाता कामा नये अशा पद्धतीने ती डाळ आपल्याला त्या त्रिकोणमध्ये पसरून घ्यायची आहे। डाळ पसरून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि एक गुळाचा खडा जो आहे तो त्यावरती ठेवायचा आहे। त्यानंतर या डाळीला आपल्याला धूप ओवाळून घ्यायचा आहे, दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हात जोडून आपल्याला तिथे बसून एक सेवा करायची आहे। ती सेवा नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये आहे, किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च केलं किंवा गुगलवरती सर्च केलं तर मिळून जाईल। तर आपल्याला ओम गणगणपती नमः या मंत्राचा जास्तीत जास्त 108 वेळा आणि कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे। 11 वेळा जप केला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला 1 वेळा श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। हे स्तोत्र तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण केलं तरीही चालेल। ही सेवा केल्यामुळे ती मसूर डाळ जी आहे ती अभिमंत्रित होते, सिद्ध होते। ही सेवा करून झाल्यानंतर हात जोडून गणपती बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, आता सकाळी केलेला असेल तर संपूर्ण दिवस आणि रात्र ती मसूर डाळ जी आहे ती गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे। आणि संध्याकाळी केलेला असेल तर रात्रभर आपल्याला ती डाळ बाप्पांसमोर ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे। उठल्यानंतर तुमची नित्यकर्म आटपून देवपूजा तसंच गणपती बाप्पांचं पूजन करून झाल्यानंतर मग तुम्हाला ती मसूर डाळ तिथून उचलायची आहे। तुमच्या घराच्या आसपास एखादी तरी गाय असेल तर त्या गाईला तुम्हाला ही मसूर डाळ जी आहे ती खाऊ घालायची आहे। गाईला ही मसूर डाळ खाऊ घातल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतात। घराच्या आसपास गाय नाही, मग अशा वेळेस त्या मसूर डाळीचं काय करावं? मग अशा वेळेस तुम्ही ही डाळ जी आहे ती पक्ष्यांना खायला घालू शकता। पक्षी घराच्या आसपास नसतील तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली एका पेपरवरती ही डाळ नेऊन टाकायची आहे, जेणेकरून तिथे येणारे किडे, कीटक, मुंग्या वगैरे ही डाळ खाऊन घेतील आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल, कारण तुमच्या हातून अन्नदान घडेल। तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।